श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जावो ही मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, येत्या 18 जूनला म्हणजेच उद्या गुरुवारी या वर्षातील म्हणजेच 2026 या वर्षातील सर्वात शेवटचा गुरुपुष्यामृत योग आलेला आहे. हिंदू धर्मामध्ये गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत शुभ, फलदायी आणि महादुर्मिळ योग मानला जातो. जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा त्या पवित्र दिवसाला गुरुपुष्यामृत योग असं म्हटलं जातं. पुष्य नक्षत्र हे सर्व 27 नक्षत्रांमध्ये सर्वश्रेष्ठ मानले जाते आणि म्हणूनच सर्व देवी देवतासुद्धा या नक्षत्राची उपासना करत असतात. भक्तो, या शुभ योगावर केलेली सोने चांदीची खरेदी, नवीन गुंतवणूक किंवा कोणतेही धार्मिक कार्य दीर्घकाळ सुख समृद्धी आणि यश देणारे ठरते. या दिवशी सुरू केलेले काम नेहमी स्थिर राहते आणि यामध्ये वृद्धी होते. भक्तो, तसेच हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाचा मानला गेलेला आहे. या पवित्र दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित पूजा केल्याने घरातील सर्व आर्थिक अडचणी दूर होतात. मंडळी, आधी आपण या योगाची अचूक वेळ जाणून घेऊया. तर उद्या 18 जून रोजी गुरुपुष्यामृत योग सकाळी 6:04 सुरू होत आहे आणि सकाळी 11:32 संपणार आहे. म्हणजेच जवळपास 5.5 तास हा मुहूर्त असेल. जरी हा मुहूर्त सकाळी 11:30 वाजेपर्यंत असला तरी तुम्ही संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही या सेवा आणि उपाय करू शकतात. याचे फल तुम्हाला नक्कीच मिळेल. भक्तो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 10 प्रभावी उपायांबद्दल सांगणार आहे, ज्यापैकी कोणत्याही एका उपाय जरी केला तरी तुम्ही पूर्ण श्रद्धेने हा उपाय केला पाहिजे, तरी तुमचे सोन्यासारखे दिवस येतील. घरातील नकारात्मकता जाईल आणि पैशांची चणचण कायमची दूर होईल. चला तर मग एकही क्षण वाया न घालवता आपण या उपायांना सुरुवात करूया. भक्तो, पहिला उपाय म्हणजे हळदीचे स्नान. तर 18 जून रोजी गुरुपुष्यामृत योगाला या शुभ दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही आंघोळ कराल तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आवर्जून टाका. ज्योतिषशास्त्रात हळदीला गुरुग्रहाचे प्रतीक मानले जाते. पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केल्याने आपले कुंडलीतील गुरुबळ मजबूत होते. शरीरावरील किंवा मनातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि नजरबाधा नष्ट होते. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी हा उपाय नक्की करावा. दुसरा उपाय म्हणजे घराची शुद्धी. भक्त हो, गुरुवारी किंवा गुरुपुष्यामृत योगावर घरामध्ये कधीही फरशी पुसू नये असे शास्त्र सांगते. पण घर पवित्र करण्यासाठी तुम्ही एका ग्लासमध्ये थोडे स्वच्छ पाणी घ्या. त्यामध्ये थोडे गोमूत्र आणि चिमूटभर हळद टाका. एखादे फूल घेऊन या पाण्याने संपूर्ण घरामध्ये प्रत्येक खोलीत आणि मुख्य प्रवेशद्वारावर पाणी शिंपडा. यामुळे घरातील डोळ्यांना न दिसणारी नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि साक्षात माता लक्ष्मी घरात वास होते. तिसरा उपाय आहे उंबरठ्यावर हळदीचे लेपन आणि शुभलाभ लिहिणे. आपल्या घराचा उंबरठा हा लक्ष्मीचे प्रवेशद्वार मानले जाते. या दिवशी उंबरठा स्वच्छ धुवून त्यावर हळदीचे लेपन करावे. त्यानंतर कुंकुवाच्या मदतीने उंबरठ्याच्या मधोमध शुभ लाभ हे शब्द लिहावेत. शुभ म्हणजे पवित्रता आणि लाभ म्हणजे समृद्धी. हे शब्द लिहिल्याने घरात केवळ
सकारात्मक ऊर्जाचा प्रवेश करते. भक्तो, पुढील उपाय पाहणार आहोत तो म्हणजे चौथा उपाय. मुख्य प्रवेशद्वारावर तुपाचा दिवा संध्याकाळी किंवा सकाळी मुख्य प्रवेशद्वाराबाहेर जेव्हा आपण घराच्या आत येतो तेव्हा आपल्या उजव्या बाजूला गाईच्या तुपाचा एक दिवा लावावा. या दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकायला विसरू नका. हा दिवा भरपूर तूप घालून लावा, जेणेकरून तो दीर्घकाळ जळत राहील. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरावर प्रसन्न होते. पाचवा उपाय म्हणजे सूर्यदेवाला अर्घ्य देणे. या पवित्र दिवशी तांब्याच्या कलशात स्वच्छ पाणी घेऊन त्यात थोडे कुंकू, अक्षता आणि एक लाल फूल टाकावे. पूर्व दिशेला तोंड करून सूर्यदेवाला जल अर्पण करावे. जल अर्पण करताना पाण्याच्या धारेमधून सूर्याचे दर्शन घ्यावे आणि थेट सूर्याकडे पाहू नये. यामुळे शरीरातील शारीरिक आरोग्य सुधारते आणि निर्णय क्षमता वाढते. भक्तो, पुढील आपण उपाय पाहणार आहोत तो म्हणजे सहावा उपाय. पितरांसाठी दक्षिण दिशेला दिवा लावणे. आपल्या घराची दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते. पितृदोष दूर करण्यासाठी आणि पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दक्षिण दिशेला तोंड करून एक दिवा लावावा आणि त्या दिव्यामध्ये थोडे काळे तीळ टाकावेत. दिवा लावताना ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करावा. यामुळे घरातील ग्रहदोष शांत होतात. सातवा उपाय म्हणजे 5 पवित्र ठिकाणी स्वस्तिक काढणे. गाईच्या तुपामध्ये थोडी हळद मिसळून एक छान पेस्ट तयार करा. या हळदीने तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ, तुळशी वृंदावनाजवळ, गॅस शेगडीजवळ, देवघराच्या पाठीमागे मागच्या भिंतीवर आणि तुमच्या तिजोरीवर स्वस्तिक काढा. हे शुभचिन्ह काढल्याने घरात समृद्धी आणि मांगलिक गोष्टी घडतात. स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक असल्यामुळे घरातील वातावरण अत्यंत प्रसन्न होते. फक्त आठवा उपाय पाहूयात. आठवा उपाय म्हणजे माता लक्ष्मी आणि विष्णूची मंत्रसेवा. या दिवशी देवघरात माता लक्ष्मीसमोर कापसाची लांब वात कुंकवाने लाल करून तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर श्री सूक्त, महालक्ष्मी अष्टकम, गायत्री मंत्र किंवा स्वामी समर्थ मंत्राचे पठण करावे. यामुळे घरात स्थिर लक्ष्मी नांदते. नववा उपाय म्हणजे श्रीयंत्रावर कुंकुमार्चन. जर तुमच्या देवघरात श्रीयंत्र असेल तर या दिवशी त्यावर अभिषेक करून कुंकुमार्चन करावे. कुंकुमार्चन करताना 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र म्हणावा. जर श्रीयंत्र नसेल तर कुलदेवीच्या टाकावर किंवा फोटोवर कुंकुमार्चन करावे. आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी हा रामबाण उपाय आहे. या दिवशी भगवान विष्णूंना पिवळी फुले, तुळशीपत्र आणि पिवळ्या रंगाची मिठाई नक्की अर्पण करा. कारण भगवान विष्णूंना पिवळी मिठाई आणि पिवळ्या कलरची फुलं अतिशय प्रिय आहेत. त्याचसोबत आपण आता उपाय 10वा पाहणार आहोत आणि हा शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. तो म्हणजे तुळशीला कच्चे दूध अर्पण करणे. गुरुवारी तुळशीच्या पूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी लहान पात्रात थोडे कच्चे दूध घेऊन त्यात थोडी चिमूटभर हळद टाकावी आणि तिथे दूध तुळशीच्या मुळाशी अर्पण करावे. हे दूध अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा अखंड जप करावा आणि तुळशीला 11 प्रदक्षिणा घालून आपली मनोकामना व्यक्त करा. मंडळी, हे होते अत्यंत सोपे आणि सात्विक आणि प्रभावी उपाय. यापैकी जो उपाय तुम्हाला सहज शक्य होईल तो एक
किंवा अधिक उपाय तुम्ही 18 जूनला नक्की करा. लक्षात ठेवा, जर घरात सुतक असेल तर हे उपाय करू नयेत. तसेच स्त्रियांना मासिक धर्म असेल तर घरातील इतर व्यक्तींनी हे उपाय करावेत. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या शेवटच्या गुरुपुरुषामोत योगाचा लाभ घेता येईल. भक्तो, चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ.